देवताभ्यो नमः एतदपि प्रणामूलं समर्पयामि त्याच्या पुढच्या व्हिडिओवर आपले कोण सद्गुरू वगैरे असतील त्यांचं स्मरण करा श्रीपाद श्रीवल्लभजी दत्तात्रेयादि सद्गुरवे नमः मुंबा वास्तुपर्याय नमः क्षेत्रपालाय नमः मुंबा तीर्थ मुंबा देव्यादि समस्यासु देवताभ्यो नमः स्मरी देवताभ्यो नमः एतदपि प्रणामूलं या अक्षता घ्या पाणी सोडलेल्या सर्वांना आपल्या नारळावरती आणि पिढ्यावरती अक्षता नमो नंदाय नमो कले सहस्र पादाची जरूर पाहावे सहस्र नामे पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी उदाहरणी नमः हातावरून तामनात पाणी सोडा अनेक पुढील प्रथम मुलांना केलं फलप्रदान केलं मेष फलाभाची होते जन्मनी जन्मनी फलेन परिधान क्रमं करेलं प्रतिराजेन तस्मात् फलप्रदानेन सफलाच मनोरथाः तुभ्या व्यवतमावे तो वैरी भवनी देवता ग्रामदेवता वास्तव प्रजदेवता जय गाव या ठिकाणी तुमचं नाव पूर्ण संतोष बाळकृष्ण दापले आपल्या ज्यांनी प्रार्थना करत आहे या वास्तूमध्ये त्यांनी नूतनीकरण केल्यानंतर या वास्तूमध्ये राहिलेल्या येणारी या गृहप्रवेश गणेश पूजन आणि गृहप्रवेश असा कार्यक्रम त्यांनी करायचं आयोजन केलेलं आहे आणि हे कार्यक्रम करत असताना हे कार्यक्रम ज्या घरामध्ये काही क्लेशपीडा असतील तर त्या निवारण करा आणि या वास्तूमध्ये ज्या काही क्लेशपीडा असतील त्या निवारण करून ही वास्तू या कुटुंबियांना जोपर्यंत या वास्तूमध्ये त्यांचा निवास आहे तोपर्यंत त्यांना सुखकारक समृद्धीकारक भरभराटीचं जाऊन दे असा प्रकारचा कृपाशीर्वाद द्या सर्वांचा सर्वतोपरी सांभाळ करा सर्वांचं रक्षण करा आणि सर्वांवरशीच आपली कृपा दृष्टी ठेवून सर्वांचं कल्याण करा या विद्यावरती अक्षता वा नमो सुनंदाय सहस्रमूर्तये सहस्रपादाभ्यो जरूरभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी अभिषुदार्थ सिद्धार्थं पूजितव्य द्रादरी सर्वविमलदने गणाधिपतये नमः वाकून नमस्कार करा नमो देवी महादेवी जीवाये सततं नमः प्रकृते रुद्राय यथा गुणदासुता विष्णुं ज्येष्ठं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरं अनेकरूपं दैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमां नमस्ते ब्रह्मणदेवाय गो ब्राह्मणहिताय जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः आकाशात् प्रतिदन्तो यज्ञसागरं देवताजन्माभिघ्नमस्तु तुमुखशैतदन्तस्य कुटिलोकरणकालम्बोदरय विकटोभिघ्नाधिपः आता त्या वाटीतल्या पेढ्यांचा नैवेद्य सर्व प्रकारचे नैवेद्य समर्पयामि पाणी घ्या आणि गोर पाणी प्या गणाय नमः मानाय नमः गणाय नमः गानाय नमः समानाय नमः ब्रह्माय नमः आम्ही सुवर्ण सुदर्शनांत समर्पयामि या नारळ आणि गेला फलांनी बाकीच्या फळं आणि गेला फळं हो बीजफलांनी समर्पयामि वरुणाय नमः प्रदक्षिणाभागे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि पाशहस्तानि वरुणं यादधामति मीचनं उपांपति महावन्दे वरुणस्य कलशावरच्या नारळावर वरुणाय नमः मंत्रार्थान् समर्पयामि नमस्करोमि हात जोडून प्रार्थना करायची पाठोपाठी नमस्कार मंत्री गणाय पुण्यावाचनया प्रतापत्मोक्ष स्थिरोभवरुणाय नमः प्रार्थना अंगैकदै राजर्वेकरं दशमायदात्रकाय त्रिजावि त्रिजान्ते पुडिकरिंदा आयान्तु तुनि म्हणा मम शान्त्यर्थं दुर्गाक्षेकारकाः सर्वे समुद्रातिर्गः तीर्थानि निर्गः उत्तरकलशे अक्षतानि क्षिपेत हात काढा या अक्षता डाव्या हातात घ्या आणि 4 वेळा थोड्या त्या वरच्या नारळावरती अक्षता वाहा उजव्या हाताने मातृदेव आपल्या आई वडिलांचं स्मरण करायचं मातृदेवाय नमः पितृदेवाय नमः आचार्य देवाय नमः अतिथिदेवाय नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः हातातल्या सगळ्या अक्षता वाहा सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः अशा हात काढा आणि आपल्या कपाळीला कळवणे प्रार्थना मह एता सत्याशठ संधू हात काढा तो कलश उचला आणि तुमच्या लावाणी टेबला ते चौरंगा टेबला दीर्घानागानत्यग्रे विष्णुपदानजतेनाय ब्रह्माण्डेन पुण्यान् दीर्घमायुरस्व दीर्घानागानत्यग्रे विष्णुपदानजतेनाय ब्रह्माण्डेन पुण्यान् दीर्घमायुरस्व दीर्घानागानत्यग्रे श्रेणी विष्णुपदानच तेनाय ब्रह्माण्डेन पुण्यान् दीर्घमायुरस्व जागेवर ठेवा हां
6 वेळा तामणात पाणी सोडा. पात्रमध्ये जीवाप संतो जीवापः सौमनस्य मस्तु असो मनियम विंदा बांधो मंगल्यं जातो अक्षता बांधो आयुष्यमस्तु पुष्पं बांधो श्रेयमस्तु तांबूलं बांधो ऐश्वर्यमस्तु दक्षिणा बांधो भवतेन जातो दीर्घमायुरे शांति पुण्डे दुर्डे शास्तु यं कृत्वा द्रवति विज्ञां प्रियाकरण क्रमारंभा शुभा शुभना प्रवर्तन्ते नमो हमो नत्वा पुण्यं पुण्यावाचकं कर्मभिरा. आता देवांची आरती करा. कलशाची देवांची सगळ्यांची आरती करा. मोबाईलला जर सणाई असली तर लावा. आता तुम्ही असेच फिरा उजव्या हाताने दरवाजाकडे तोंड करा. तुम्ही पहिल्यांदा उजवा पाय टाकून आतमध्ये या. उजवा पाय पूर्ण आतमध्ये येऊन दे. आता कलश पाठी थांबा 2 मिनिटं तिथे उभे या. उजवा पाय पूर्ण आतमध्ये टाका. आता सगळ्या आधी दिवा कलश सगळं घर दाखवायचं. तुम्ही देव घेऊन त्यांच्या पाठवून करा. सगळं घर दाखवा. वरपर्यंत आल्या वरती पण जाऊन या. देवाला देवाला दाखवू पहिला. चला अग्निनारायणाय नमः आवाहयामि अग्निनारायणाय नमः एक पूजा इले बनाते चंदनम किसी टेकवा आणि खाली ठेवून द्या
अग्निनारायणाय नमः विरेपनाथे चन्दनं समर्पयामि अग्निनारायणाय नमः स्वाहा नमः सदाय नमः हरिग्रां कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि सुधापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बान्धवाश्च शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयाम् अन्नपूर्णा माता नमः नमस्कारांत बरोबर आम्ही तिला प्रार्थना करायची या वास्तूमध्ये आम्ही तर राहायला येणार आहोत तर या इथे राहिल्यानंतर तुझी कृपा सदैव राहू दे या घरामध्ये अखंड अष्टलक्ष्मीचा वास राहू दे आमच्या हातून सदैव अन्नदान आणि विविध प्रकारचं दान घडत राहू दे कोणी आलेला असेल पाहुणा वगैरे तर तो उपाशी न जाता तिचं व्यवस्थित आमच्याकडून आदर सत्कार होऊ दे आणि तुझी सदैव कृपा दृष्टी देऊन या वास्तूमध्ये या काही क्लेशपीडा असतील तुझ्या कृपेने निवारण कर आणि ही वास्तू आम्हाला सदैव सुखाची समृद्धीची भरभराटी लावून दे अशा प्रकारचा आम्हाला कृपाशीर्वाद दे विद्यार्थी विद्याभ्यास घेत आहे त्यांना सुद्धा विद्यालक्ष्मी प्राप्त व्हावी चांगल्या मित्रांची संगती लाभावी अशा प्रकारचा कृपाशीर्वाद दे आणि सर्वांचं कल्याण कर अध्याकृत गणेशपूजनाद्र प्रवेशाख्यस्य कर्मणः श्रीरासदिव्यावृद्धिमवन्नाथो स्वागतनिमाजननमगिरवणायाशीर्वजनमवेगमणाय अद्याकृत गणेशपूजनाग्र प्रवेशाख्यस्य कर्मणः श्रीकल्याणभवन्तौ भवन्तु अस्तु कल्याणम् एनो मुचेन्दार्घ्यमरे दैत्याग्नमात्रयं मुख्यविद्रं कल्याणरूपं चरणं प्रपद्ये भयं शिवां स्वस्ति सनास्तनोतु तुम्ही म्हणा पुण्याहो वाचन फल समृद्धी अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु पुण्यवाचनबलगमृद्धिरस्तु उत्तरैकरमण्यविघ्नमस्तु ब्रुवन्तु शान्ते मूर्तिर्ज्योतिश्चास्तु तथास्तु म्हणायचं परत शिवं वास्तु शिवं वास्तु शिवं वास्तु इति भवन्तः ब्रुवन्तु शिवं वास्तु शिवं वास्तु शिवं वास्तु तथास्तु आता तेव्हा म्हणजे शेगडी आणि गॅस चालू होईल तेव्हा गॅसची परत त्याच्या पूजा करा ह्याची आत्ता झाली आपण त्याला दाखवलं पण तेव्हा नवीन आता परत ती तुम्ही नवीन बसवणार ना मग त्याची पूजा करा आणि त्याच्यावर परत एकदा पाहिजे तर दूध सांडवा त्याच्या आता काय म्हणजे त्याला मुहूर्त बघायला नको आजचा आपला मुहूर्त झालेला आहे पण त्याच्यानंतर मग काय करा एका ताटामध्ये हळद ओली करा इथे दरवाजावर आणि आता इथे देवांची इथे काही जागा नाही वाटतं करायला बासरी आतमध्ये लावला लाकडावर गॅसच्या इथे वरती लावा
नमः